नमस्कार. आपला जो भारत देश आहे, ज्या देशाबद्दल आपल्या सर्वांना एक अभिमान आहे, त्या भारताच्या स्वातंत्र्याचं 75वं वर्ष उद्यापासून सुरू होतं. आपण अनेक वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होतो. ब्रिटिशांच्या काळामध्ये या देशाची आर्थिक लूट होत होती आणि एक नागरिक म्हणून आपल्याला जे सन्मानाचे बरोबरीचे अधिकार असायला हवेत तेही त्या काळात आपल्याला नव्हते. आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, इंग्रजांच्या विरोधामध्ये एक प्रदीर्घ असा स्वातंत्र्य लढा भारतवासियांनी लढला. अनेक लोक लढले या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. ते जे लढले त्यांच्या डोळ्यासमोर केवळ ब्रिटिश परकी नागरिक आहेत आणि त्यांना इथून आपण हाकलून देऊया अशा पद्धतीचं मर्यादित उद्दिष्ट कधीच नव्हतं. त्यांच्यापैकी बहुतेक जणांनी आपल्या भारत देशाबद्दल, उद्याच्या भारताबद्दल काही एक स्वप्न उराशी बाळगलेलं. आपण जर 1920 नंतरचा स्वातंत्र्य लढा बघितला महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालचा, तर त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्या काळात स्वातंत्र्य लढ्याचे नेते भारताच्या जनतेबरोबर एक संवाद करत होते उद्याच्या भारताबद्दल. तो महात्मा गांधीजी पण करत होते आणि काँग्रेसचे अन्य नेते पण करत होते. आणि त्या संवादामधून उद्याच्या भारताबद्दलचं एक स्वप्न आकार घेत होते. त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतेची जी चळवळ चालवत होते, त्याच्या अनेक कार्यक्रमांच्या मधून ते काँग्रेस समोर, काँग्रेसच्या नेत्यांच्या समोर आणि पर्यायाने देशाच्या जनतेसमोर एक प्रश्न उपस्थित करत होते. आणि त्या प्रश्नाचं स्वरूप असं होतं की स्वातंत्र्य कुणासाठी आणि स्वातंत्र्य कोणापासून. बाबासाहेबांची चळवळ हा जो प्रश्न उपस्थित करत होती, याच्यातून स्वातंत्र्य चळवळीचं उद्दिष्ट हे आणखी व्यापक बनत जात होतं. म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांचा संवाद, त्यांच्याबरोबरचा बाबासाहेबांचा संवाद आणि त्या सगळ्यामधून जनतेबरोबरचा संवाद, यातून एक गोष्ट स्पष्ट होत होती की आम्हा भारतीयांना केवळ ब्रिटिशांच्या साम्राज्यवादापासून मुक्ती नको आहे, तर आम्हाला या देशामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेली जी विषमता आहे आणि त्या विषमतेचे जे वाहक शक्ती आहेत, अशा इथल्या सरंजामदारांच्या पासून पण मुक्ती हवी आणि त्याचबरोबर पुरोहितशाहीपासून सुद्धा मुक्ती हवी. मला स्वतःला तो संवाद फार महत्वाचा वाटतो की कारण त्यातून उद्याच्या भारताचं स्वप्न आकार घेत होतं. आणि मग ते सर्व जी चर्चा आहे त्या चर्चेला एकत्रित गुंफणारं भारताचं संविधान आपण सर्व नागरिकांनी 26 जानेवारी 1950 पासून त्याचा अंमल स्वीकारला आणि तेव्हापासून त्याचा अंमल सुरू झाला. संविधान सभा होती. त्या संविधान सभेनं 2.25 वर्ष जवळपास चर्चा केली आणि मग ते संविधान आकाराला आलं. पण माझ्यासारखा कार्यकर्ता असा मानतो की हे संविधान केवळ संविधान सभेतल्या चर्चेमधून बनलं नाहीये. नेमकं उदाहरण जर द्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाचे आधीची म्हणजे 1947च्या आधीची जी सगळी काँग्रेस पक्षाची अधिवेशनं होती आणि त्या अधिवेशनामध्ये जे ठराव मंजूर होत होते, त्या ठरावामधून भारतीय नागरिकांना स्वतंत्र भारतात कुठले कुठले अधिकार असायला हवेत याचं जे काही मंथन होत होतं, त्याचा पण एक हिस्सा आहे संविधान बनण्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला संविधानामध्ये जे 17वं कलम आहे की जे कलम अस्पृश्यता हा कायद्यानं गुन्हा आहे असं जाहीर करतं, तर केवळ संविधान सभेतल्या सदस्यांची जी एक सामाजिक न्यायाप्रती बांधिलकी होती त्याच्यामुळेच ते कलम आलं असं मी मानत नाही. त्यामुळे तर आलंच, पण त्याच वेळेला
बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याच्या काठी जेव्हा एक सत्याग्रह उभा करत होते त्याच्या काही वर्ष आधी, आणि जे पाणी गुरढोरं पण पितात ते पाणी हाडामासाचे आमची माणसं जर पिऊ शकत नसतील तर हा कसला तुमचा धर्म, असा प्रश्न उपस्थित करत होते. तर मी असं मानतो की अस्पृश्यतेचा निषेध करणारं किंवा अस्पृश्यता कायद्यानं गुन्हा मानणारा हे कलम त्या 14 तळ्याच्या काठी जो सत्याग्रह झाला तिथंच लिहिलं जात होतं. असे अनेक, मग विठ्ठलरामजी शिंदे असतील, अनेक नावं घेता येतील, आपल्याजवळ मर्यादित वेळ आहे. पण शिक्षणाचा अधिकार देणारं कलम महात्मा फुले जेव्हा हंटर कमिशनला बहुजनांच्या शिक्षण अधिकाराबद्दलचं निवेदन देत होते की तेव्हापासूनच आकाराला येत होतं. सामाजिक न्यायाचं आणि राखीव जागांचं कलम, आरक्षणाचं कलम छत्रपती शाहू महाराज जेव्हा आपल्या संस्थानामध्ये सर्व शोषित जाती समूहांना आरक्षणाचा अधिकार देत होते तिथूनच ते बनलं जात होतं. माझा मुद्दा पोहोचला असेल की संविधान केवळ संविधान सभेतल्या चर्चांनी बनलं नाही, तर भारताला स्वतंत्र करण्याच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये जे जे राजकीय स्वातंत्र्याचे लढे झाले, जे जे सामाजिक समतेचे लढे झाले, त्या लढ्यामधून संविधान आकाराला आलं आणि त्या लढ्यांच्या मजबूत पायावर भारतीय संविधान उभं आहे. मग असं हे जे मजबूत भारतीय संविधान आहे यानं मागच्या 70-73 वर्षामध्ये, म्हणजे संविधानाची अंमलबजावणी होऊन 71 वर्ष झाली, स्वातंत्र्याचं हे 75वं वर्ष आहे. तर या इतक्या वर्षामध्ये संविधानानं नेमकं आपल्याला काय दिलं, असा प्रश्न स्वातंत्र्याच्या 75 मध्ये उपस्थित करणं स्वाभाविक आहे. तर माझ्यासारखा कार्यकर्ता मागच्या 70-74 वर्षामध्ये काहीच घडलं नाही अशा पद्धतीची नकारात्मक भावना मनात बाळगत नाही. निश्चितपणे या स्वातंत्र्याची फळं आदिवासींच्या पाड्यापर्यंत, भटकी विमुक्तांच्या तांड्यापर्यंत, शोषित जाती समुदायाच्या झोपडीपर्यंत काही ना काही प्रमाणात पोहोचले, काही ना काही परिवर्तन घडले. पण स्वातंत्र्याची जी फळं मिळायला हवी होती तितक्या प्रमाणात सर्व समाज घटकांना मिळाली नाहीत. पण काही समाज घटकांनी मात्र इतकी पळवली किंवा इतकी लाटली की आज आपल्या समोर एक भटभटीत अशी विषमता, अस्वस्थ करणारी विषमता डोळ्यासमोर उभी आहे. म्हणजे या देशातल्या मुठभर लोकांना आज अत्यंत आलिशान अशी घरं आहेत. त्यातल्या काही जणांना तर वीकेंडला राहता यावं म्हणून काय आणखी दुसरं घर पण कुठल्या तरी दुसऱ्या शहरामध्ये आहे, जे फक्त वीकेंडला किंवा कधीतरी महिन्यातून एकदाच उघडलं जातं. पण दुसऱ्या बाजूला लाखो असे लोक आहेत की जे आजही सरकारच्या दारात जाऊन आम्हाला किमान 10x10ची झोपडी उभी करता यावी, एवढं तरी जागा आमच्या नावावर करा, असं आक्रोश करतात. या देशामध्ये आज अशी अनेक कुटुंब आहेत की ताटामध्ये इतक्या वस्तू येतात की त्यातलं काय काय खावं हे कळत नाही, आणि मग अन्न वाया जातं. हा वेगळाच सामाजिक प्रश्न चर्चेला जातो वर्तमानपत्रामधून. पण दुसऱ्या बाजूला अशी हजारो घरं आहेत की संध्याकाळची चूल पेटवावी कशी असा प्रश्न पडतो. आदिवासींची बहुसंख्य मुलं कुपोषणाचे बळी ठरतात. या देशातल्या बहुसंख्य महिलांचं हिमोग्लोबिन इतकं कमी असतं की त्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी आल्या तरी त्यांना रक्त देता येत नाही. आम्ही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातला अनुभव आहे की 70-80 महिला येतात रक्तदान करायला, त्यातल्या 1 किंवा 2 महिलांचं हिमोग्लोबिन रक्तदान करण्याचं इतकं असतं, म्हणजे नॉर्मल असतं. बाकी सगळ्यांचं रक्त कमी असतं, कारण पोषण नीट होत नाही. त्यामुळे काही परिवर्तन, थोडंफार परिवर्तन जरी घडलेलं असलं तरी या देशातली नैसर्गिक संसाधनं वापरून, या देशातल्या नागरिकांचे श्रम वापरून, त्यांनी कष्ट केलेला त्यांचा घाम वापरून जी काही प्रगती झाली मागच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत, त्या प्रगतीची फळं सर्वांच्या पर्यंत नीट पोहोचली नाहीत. मग याला संविधान कारणीभूत आहे का? वाचावं लागेल संविधान त्यासाठी. संविधानाच्या 38व्या कलमानं
या देशातली जी परंपरागत विषमता आहे, आर्थिक विषमता, व्यवसायामधली आर्थिक विषमता, गाव आणि शहरामधली आर्थिक विषमता, ही कमी करण्याची जबाबदारी राज्य व्यवस्थेवर, सरकारवर टाकलेली आहे. आपण कधी त्याचा आग्रह धरलाय? नाही धरला. या संविधानामध्ये 1950 सालीच असं लिहिलंय की स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान दाम मिळाला पाहिजे. आमच्या देशातल्या शिक्षित भगिनींना तो अधिकार मिळाला. शिकलेल्या भगिनी ज्या क्षेत्रात काम करतात तिथे त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं वेतन मिळतं. पण आजही वीटभट्टीवर काम करणारी महिला, शेतात काम करणारी महिला, तिला पुरुषाच्या बरोबरीनं मजुरी नाही मिळत. पण संविधानात तर लिहिलंय. आज या देशातल्या तरुणाईला 16व्या कलमाच्या चक्रव्यूहामध्ये अडकून ठेवलंय सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी. 16वं कलम जे या देशातल्या अशा मागास जाती वर्गांना, ज्यांना आजही सत्तेत, शिक्षणात, नोकऱ्यात पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही, अशा वर्गांसाठी, अशा समूहांसाठी प्राधान्यानं काही राखीव जागा ठेवण्याची तरतूद करतं. त्या 16व्या कलमाच्या चक्रव्यूहामध्ये आज आपली सगळी तरुणाई अडकून पडलेली आहे. आणि मग कधी आरक्षण मागण्याची लढाई असते तर कधी पूर्ण आरक्षण संपवण्याची लढाई केली जाते. हा तरुण हताश आहे. देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी आसुसलेला हा तरुण तरुणी हताश आहेत आज. आपण कधी त्यांना संविधानातल्या 41व्या कलमाची आठवण करून दिली? ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन नसलेल्या समूहांना ते तसं मिळावं म्हणून राखीव जागा ही कायमची तरतूद नाहीये संविधानातली, किंवा ते संविधानाचं स्वप्न नाहीये कायमचं. ते आवश्यक आहेच, पण ते स्वप्न नाहीये. संविधानाचं अंतिम स्वप्न आहे 41व्या कलमामध्ये. त्या 41व्या कलमानं सगळ्या सरकारांच्यावरती ही जबाबदारी टाकली आहे की या देशातल्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आणि शिक्षण मिळाल्यानंतर तिच्या हाताला चांगला रोजगार मिळाला पाहिजे. पण सर्वपक्षीय सरकारांनी, आणि विशेषतः आज जे सरकार काम करते केंद्र सरकार, त्यांनी निवडणुकीसाठी निधी पुरवणाऱ्या मर्जीतल्या भांडवलदारांची अधिक घरं भरण्याची, त्याला म्हणजे त्याच्यासाठी अनुकूल अशी आर्थिक धोरणं आणण्याच्या पाठीमागे सगळे धावत असल्यामुळे ते तरुणांना 41वं कलम कधी समजावून सांगतच नाहीयेत. कारण मग तुमच्या अर्थकारणामधल्या उणिवा, तुमच्या अर्थकारणामधलं अपयश या तरुणांना कळेल. पण 16व्या कलमाच्या चक्रव्यूहात अडकवल्यामुळे आज हे सगळे तरुण, वेगवेगळ्या जातींचे तरुण, वेगवेगळ्या धर्माचे तरुण, त्यांना तुम्ही एकमेकाच्या विरोधात उभं केलंय. मला असं वाटतं की आपले आज स्वातंत्र्याच्या 75मध्ये अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न आपल्यासमोर जरी असले, अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाचा सामना आपल्याला करावा लागत जरी असला, तरी त्या प्रश्नांची जबाबदारी संविधानावर किती टाकायची, आणि आपण नागरिक म्हणून आणि राज्यकर्त्यांनी संविधानाची जी उपेक्षा केली, संविधानाकडे जे दुर्लक्ष केलं, त्याच्यावर किती टाकायची, याचा विचार स्वातंत्र्याच्या 75मध्ये आपल्याला करावाच लागेल. संविधानामध्ये काही केवळ राखीव जागा नाहीये. जसं 41वं कलम समजावून घेतलं पाहिजे, तसं 47वं कलम पण समजावून घेतलं पाहिजे. अगदी साध्या भाषेमध्ये ते 47वं कलम असं सांगतं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला चांगलं पोषणमान आणि चांगलं जीवनमान उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि मग लॉकडाऊन नंतर ज्यांची रोजगार संकटात आले, त्यांना रेशनवर काही थोडंफार धान्य देण्याची जबाबदारी सरकार जर पाडत असेल, तर असा प्रश्न आपल्या मनात काय येऊ नये की चांगलं पोषणमान देण्याची जबाबदारी सरकारची आहे, ती जबाबदारी केवळ रेशनवर गहू आणि तांदूळ देऊन पूर्ण होईल काय? चांगलं पोषणमान म्हणजे फक्त गहू आणि तांदूळ काय? त्याने कुपोषण थांबेल काय फक्त गहू आणि तांदळाने? का यापेक्षा अधिक काही रेशनवर मिळायला पाहिजे? आणि ते काही केवळ कुठल्या या जातीच्या त्या जातीच्या लोकांसाठी नाहीये, सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी ती जबाबदारी टाकलेली आहे. 41वं कलम सर्व जाती धर्माच्या तरुण तरुणींना शिक्षण आणि रोजगाराची जबाबदारी सरकारवर टाकतंय. पण आपण
सिलेक्टिव्हली संविधान वाचून समजून घेण्याची सवय सोडून दिली पाहिजे. आम्ही काही कार्यकर्ते मागच्या जवळजवळ 15 वर्षापासून संविधान साक्षरता अभियानावरती प्रचंड काम करत आहोत. मला जर कोणी असं विचारलं की एक वाक्यात संविधान समजावून सांगा, तर माझं ते एक वाक्य असं आहे की सर्व जाती धर्माच्या भारतीय नागरिकांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारं भारतीय संविधान आहे. तुम्ही म्हणाल हे काय याच्यात विशेष आहे? विशेष आहे. संविधान जेव्हा लागू झालेलं नव्हतं त्यावेळची समाज व्यवस्था जर डोळ्यासमोर आणली तर मी जे भारतीय संविधानाचं वर्णन करतोय की सर्व जाती धर्माच्या भारतीय नागरिकांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी ही भारतीय राज्यघटना आपल्याला देते, त्याचं महत्व तुम्हाला कळेल. संविधान लागू होण्याच्या आधीची जी व्यवस्था होती त्या भारतामध्ये मुठभर लोकांना मतदानाचा अधिकार होता, मुठभर लोकांना शिक्षणाचा अधिकार होता, मुठभर लोकांनाच हवा तो व्यवसाय करण्याचा अधिकार होता. संचार स्वातंत्र्य जे 19व्या कलमानं दिलं, भटके विमुक्त समाजातल्या आमच्या मित्रांना विचारा, त्यावेळेला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर त्यांना दोन्ही कडच्या पाटलांना वर्दी द्यावी लागायची. नव्हतं संचार स्वातंत्र्य. संविधानाने एक निशब्द क्रांती केलेली आहे. संविधानाच्या आधीच्या समाज व्यवस्थेमध्ये मुठभर लोकांना असलेले विशेष अधिकार काढून घेऊन सर्व नागरिकांना एका रांगेत बसवण्याची जबाबदारी, एका पंक्तीला आणून बसवण्याची भूमिका संविधानाने घेतली. ते स्वप्न संविधानानं दाखवलं. पण मग तरी प्रश्न का सुटत नाही? तरी प्रश्न का गुंतागुंतीचे बनलेत? स्वातंत्र्याच्या 75 मध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की एकाच वेळेला दोन गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे संविधानाच्या आधीच्या समाज व्यवस्थेत ज्या मुठभर समाज घटकांना विशेष अधिकार होते, अशा सरंजामी शक्ती, अशा पुरोहितशाहीचा पुरस्कार करणाऱ्या शक्ती, पुरोहितशाही किंवा पुरुषी वर्चस्वाची मानसिकता असलेल्या शक्ती, ज्यांचे विशेष अधिकार संविधानानं काढून घेतले, त्या शक्तींना या संविधानानं काय केलंय हे बरोबर समजलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यातले काही जण आजच्या सत्ता पक्षामध्ये आहेत, ते मंत्री, सत्ता पक्षातले मंत्री, वी आर हिअर टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन, आम्ही संविधान बदलून टाकायला आलेलो तसं म्हणतात. किंवा त्याच सत्ता पक्षाच्या संबंधित संघटनांचे काही कार्यकर्ते संविधान जाळण्याची भाषा करतात. नव्हे, जंतर मंतरवर काही लोकांनी संविधान जाळलं सुद्धा 4 वर्षात, आणि त्याचा व्हिडिओ पसरवला सगळे. ज्यांचे विशेष अधिकार काढून घेतले त्यांना या संविधानानं केलेली क्रांती समजली, आणि म्हणून ते सगळे या संविधानाचं स्वप्न भंग करण्यासाठी निघाले, या संविधानाला संपवण्यासाठी निघाले. पण दुसऱ्या बाजूला ज्या लाखो घरांना, लाखो व्यक्तींना पहिल्यांदाच सन्मानानं, माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचं एक संधी या संविधानानं उपलब्ध करून दिली, त्यांच्यापर्यंत मात्र हे संविधान आजपर्यंत नीट पोहोचलेलं नाही. ते पोहोचावं अशा पद्धतीचा शिक्षणाचा प्रसार नीट झालेला नाही. ज्यांना पहिल्यांदा सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळाला त्यांच्यापर्यंत हे संविधान आणखी ताकदीनं पोहोचवण्याचा निर्धार आपल्याला स्वातंत्र्याच्या 75 मध्ये करावा लागेल. आणि मग हे संविधान आपल्याला काय नेमकं आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतं ते आपल्या लक्षात येईल. आज विशेषतः जी अशी परिस्थिती आहे की या संविधानिक मूल्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून मला बाबासाहेबांचे वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी सांगितलेली 2 वाक्य आठवतात. त्यातलं एक वाक्य आहे संविधान सभेतलं त्यांचं शेवटच्या भाषणातलं. त्या संविधान सभेच्या आपल्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब असं म्हणतात की आम्ही संविधान सभेनं प्रदीर्घ चर्चा करून एक चांगलं संविधान तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हे संविधान किती चांगलं आहे हे ठरेल या संविधानाचे अंमलबजावणी करणारे हात किती प्रामाणिक आहेत यावर.
आणि मग पुढे बाबासाहेब असं म्हणतात की संविधानाची अंमलबजावणी करणारे हात जर प्रामाणिक असतील तर संविधानातल्या एखाद्या दुसऱ्या उणीवा सुद्धा दुर्लक्षित करता येतात किंवा त्याचा फार अडचण येत नाही त्याची. पण संविधानाची अंमलबजावणी करणारे हात जर अप्रामाणिक असतील तर कितीही चांगलं संविधान, निर्दोष संविधान देऊनही उपयोग नाही. मला स्वतःला असं वाटतं की याच संविधानानं दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो किती मौलिक आहे हे बाबासाहेबांच्या या वाक्यावरून आपल्याला कळेल. आणि दुसऱ्या बाजूला मूलभूत अधिकारांच्या वरची जी चर्चा झाली संविधान सभेत, तिचा समारोप करताना बाबासाहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. बाबासाहेब असं म्हणाले की इतकी प्रदीर्घ चर्चा करून असे महत्वाचे मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना देण्याबाबतीत आपण निर्णय केला संविधान सभेचा, पण हे अधिकार भारतीय नागरिकांना नक्की मिळतील याची काय गॅरंटी? आणि मग आपणच उपस्थित केलेल्या शंकेचं उत्तर बाबासाहेबच देतात. ते असं म्हणतात की केवळ संसदेच्या भरवशावर, केवळ एखाद्या कायद्याच्या भरवशावर किंवा केवळ न्यायालयाच्या भरवशावर जर तुम्ही राहिलात तर संविधानाचं स्वप्न साकार होणार नाही. संविधानानं दिलेले अधिकार तुम्हाला मिळणार नाहीत. तर बहुसंख्य भारतीय नागरिकांचा सामूहिक सत्सद विवेक जेव्हा संविधानिक मूल्यांच्या पाठीशी उभा राहील तेव्हाच हे अधिकार नागरिकांना मिळतील आणि संविधानाचं स्वप्न साकार होईल. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या 75मध्ये आपण एक निर्धार केला पाहिजे की आधी हे संविधान काय आहे ते समजावून घेऊ. संविधानाबद्दल जे गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत हे का पसरवले जात आहेत? हे संविधानाबद्दलचे गैरसमज पसरवणाऱ्या हितसंबंधी शक्ती नेमक्या कोण आहेत? त्याच्यावर मात करून संविधानाचं स्वप्न आपण नीट समजून घेऊया. आणि मग जर हे वास्तव असेल की या देशातल्या सर्व भारतीय नागरिकांच्या सन्मानाची हमी आणि विकासाची संधी हे संविधान उपलब्ध करून देणार असेल तर मग आपल्या सर्वांचा सामूहिक सत्सद विवेक आपल्याला संविधानाच्या पाठीशी उभा केला पाहिजे. लक्षात घ्या, अन्यथा आहे संविधान, ब्रिटिश गेले, आता या मातीतले राज्यकर्ते आलेत, या भरोशावरती जे आपण सगळे निवांत राहिलो, ज्या एका महत्वाच्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं की संविधानाच्या पानावर लिहिलं म्हणजे आपोआप ते समाजामध्ये उतरत नसतं. केवळ संविधानाच्या पानावर अनेक महत्वाच्या तरतुदी आहेत म्हणजे आपोआप आपल्या जीवनामध्ये त्या उतरतील असं होत नसतं. तर त्या संविधानातल्या तरतुदींच्या पाठीशी जनमनाची ताकद उभी राहावी लागते, ती नागरिक शक्ती उभी राहावी लागते. संविधानानं जशा सरकारवर जबाबदाऱ्या टाकल्यात तशा नागरिकांच्यावर सुद्धा काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. संविधानाला एक जबाबदार नागरिकत्व अपेक्षित आहे. पण एका बाजूला संविधान समजावून घ्यायचं, दुसऱ्या बाजूला त्या पद्धतीचं जबाबदार नागरिकत्व कसं विकसित होईल आपल्यामध्ये तो प्रयत्न जाणीवपूर्वक करायचा, आणि तिसऱ्या बाजूला आपण सर्वांनी मिळून संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी राज्यकर्त्या वर्गाला करायला लावायची. असं मोठं काम करण्याचा निर्धार स्वातंत्र्याच्या 75मध्ये आपल्याला करावा लागेल. तो जर केला तर हे संविधान टिकेल, ही लोकशाही टिकेल आणि संविधानाच्या निर्मात्यांनी उद्याच्या भारताबद्दल बघितलेलं स्वप्न टिकेल. अन्यथा आज संविधानाला धाब्यावर बसून सगळा कारभार सुरू आहे. कधी कधी संविधानाचे गोडवे गायचे, संसदेमध्ये संविधानावरती विशेष अधिवेशन घेताना शब्दांची फुलोरे उडवायचे संविधानाच्या कौतुकाचे, आणि दररोज उठून कारभार मात्र संविधानातला तरतुदींना धाब्यावर बसून करायचा. ही सूट राज्यकर्त्या वर्गाला देता कामा नये. शेवटी मी एवढंच म्हणेल की आपलं संविधान मध्यममार्गी आहे. हे मध्यममार्गी संविधान आपण समजून घेऊ, म्हणजे ती भारतीय नागरिकांना धर्मस्वातंत्र्याची हमी देतं, आपल्या पसंतीप्रमाणे उपासनेचा अधिकार देतं, पण त्याच वेळेला सार्वजनिक जीवनातले प्रश्न किंवा दोन नागरिकांच्या मधले प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये धर्माच्या परंपरांची
किंवा धर्मग्रंथांची लुडबुड मान्य करत नाही. म्हणजे नागरिक आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या पसंतीप्रमाणे उपासना करू शकतात किंवा आपल्या सत्सद्विवेकाला पटत असेल तर केवळ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असंही म्हणू शकतात आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये. पण त्याचबरोबर त्याच नागरिकांच्याकडून ही अपेक्षा आहे की तुमच्या श्रद्धेपेक्षा वेगळी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांच्या भावनांचा आदर करा. आणि सार्वजनिक प्रश्न सोडवत असताना सरकारला कुठल्याही धार्मिक परंपरा किंवा तुमच्या रीतिरिवाज याच्या पलीकडे जाऊन विवेकानं विचार करावा लागेल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. सरकारचा तो अधिकार तुम्ही मान्य करा. असा एक मध्यम मार्ग आपल्या संविधानानं प्रत्येक क्षेत्रामध्ये घालून दिलेला आहे, जो मध्यम मार्ग या भारताच्या उद्याच्या विकासासाठी, उद्याच्या प्रगतीसाठी उपयुक्त आहे. किंवा संविधानाला जे वाटतं की देश चालवण्यासाठीची माणसं एका मर्यादित समूहामधून निवडली जाऊ नयेत. तेच होत होतं ना संविधानाच्या आधी. मागे संविधान नसताना इतके वर्ष परकीय आक्रमकांना आपण बळी पडलो, आपला भारत देश पुन्हा पुन्हा गुलाम झाला. हजारो वर्षात दारिद्र्य आणि गरिबी हीच आपली ओळख राहिली. का बरं? कधी केलाय विचार आपण त्याचं काय कारण आहे? संविधान असं सांगतं त्याचं कारण संविधान नसतानाच्या काळात देश चालवण्यासाठीची माणसं मर्यादित समूहामधून निवडली. आज संविधान अशी अपेक्षा करते की भारताला जर भलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो या पातळीला न्यायचं असेल तर मग आदिवासी पाडा, भटकी मुक्तांचा तांडा, शोषित जाती समुदायाची झोपडी किंवा कुणबी शेतकऱ्याचं कच्चं पक्क घर, छोटं घर त्याचं, तिथं जी लपलेली प्रतिभा आहे, तिथं जी नवनिर्मितीची कौशल्य आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे देश पुढे घेऊन जाण्यासाठी. तुम्ही केवळ पाठांतराच्या क्षमतेला इतके वर्ष गुणवत्ता मानलं, परिणामी देश गरीब राहिला, पुन्हा पुन्हा गुलाम झाला. आज मी म्हणतो तसं आदिवासी पाडे, मी म्हणतो संविधान म्हणतंय की आदिवासी पाडा, भटकी मुक्तांचा तांडा, कुणबी शेतकऱ्याचं घर किंवा शोषित जाती समुदायाची झोपडी, तिथलं जे निर्मितीक्षम कौशल्य आहे त्याला संधी द्या देश चालवण्यासाठी भागीदारी करण्याची. बघा भलसागर भारत हो हे स्वप्न पूर्ण होतंय की नाही. म्हणून संविधानाबद्दलचे गैरसमज दूर करूया, संविधान समजून घेऊया. सर्व भारतीय नागरिक, आपण सर्व भारतीय नागरिक आपल्या एकमेकाचे हात एकमेकाच्या हातात ठेवूया, परस्पर विश्वास वाढवूया, एकमेकाच्या सुखदुःखाला उभं राहूया, एक सकारात्मक समाज निर्माण करूया. माझ्या सुखदुःखासाठी धावून येणारे अनेक जण आहेत, माझ्या जातीच्या पलीकडचे आहेत, माझ्या धर्माच्या पलीकडचे पण लोक माझ्या सुखदुःखाला धावून येतात. असं एक वातावरण निर्माण करूया आणि संविधानाचं स्वप्न साकार करूया. स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये पुन्हा त्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळातला जो जोश होता त्या जोशामध्ये संविधानिक मूल्यांच्या पाठीशी उभं राहूया. हा भारत देश एका वेगळ्या आणि नव्या उंचीवरती विवेकी भारत, समृद्ध भारत घडवण्यासाठी कार्यरत राहूया. सकाळ माध्यम समूहानं या स्वातंत्र्याच्या 75 निमित्त सकाळ माध्यम समूहाच्या वाचकांच्या बरोबर, प्रेक्षकांच्या बरोबर एक संवाद करण्याची संधी मला दिली. त्यामुळे सकाळ माध्यम समूहाचं मनापासून आभार मानतो. जय संविधान.